जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। भटक्या कुत्र्याच्या चाव्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना बदलापूर शहरातील स्वामी विवेकानंद परिसरात घडली। रितिका करुचिया असं या मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे। रितिका घराच्या मागे मुलांसोबत खेळत असताना एका भटक्या कुत्र्याने रितिकाच्या हाताला चावा घेतला। त्यानंतर रितिकाला बदलापूरमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। 2 इंजेक्शनचा कोर्स झाल्यानंतरही रितिकाची तब्येत बिघडली। त्यानंतर तिला मुंबईच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र तिथे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे। बदलापूर शहरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत असून या भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागलाय। आमच्या सोबत अशी दुर्दैवी घटना घडली, मात्र इतरांसोबत अशी घटना घडू नये यासाठी पालिकेने वेळीच पावले उचलावी अशी मागणी रितिकाच्या कुटुंबियांनी केली। 4 तारखेला दुपारनंतर मुलं बाहेर खेळत होती, तर त्या मुलीला भटकं कुत्रा आला तिकडून। त्यांनी हातावर बाईट घेतली, चावलं आहे। चावल्यानंतर आम्ही तिला बदलापूर ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेलो। तिला जी इंजेक्शन दिलं, डॉक्टरने उपचार केले तिच्यावर। 9 तारखेला तिला डिस्चार्ज दिला आम्ही। 7 दिवस हॉस्पिटल ॲडमिट होती। घरी आल्यानंतर ती व्यवस्थित होती, खेळत होती, जेवण वगैरे करत होती, सगळं होती। 21-22 तारखेला तिला अचानक दुपारनंतर असं घशात दुखायला लागलं, म्हणजे पाणी वगैरे प्यायला त्रास होतो तिला। त्यामुळे आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो, तर डॉक्टरने तिला अपोलोमध्ये घेऊन जायचं सांगितलं। अपोलोमध्ये घेतल्यानंतर डॉक्टरने तिला चेक केलं, म्हणजे तिला लवकर तिला वाढेल किंवा कस्तुरबा हलवा म्हणून आम्ही त्या कस्तुरबा हॉस्पिटलला घेऊन गेलो मुलीला। नंतर डॉक्टरने तिला ॲडमिट करून घेतलं संध्याकाळी 22 तारखेला। 22 तारखेला हॉस्पिटलला ॲडमिट केलं संध्याकाळी तिला। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला डॉक्टरनी मुलगी घेऊन सांगितलं। कुत्रे होते, भटके कुत्रे होते, हो भटकेच कुत्रे येते। बदलापूर त्याचा प्रमुख वाढलेला आहे। आता माझ्या शाळेच्या मुली चालू होतं आपल्या इथेच, ती पण सांगितलं होतं अशा नगरपालिका अधिकारावर अशा आमच्यावर घडलं पण आणखी शाळेच्या लहान मुलं जागीचा करतात। आणखी आमच्यासारखं दुःख दुसरं होऊ नये ते आमची अपेक्षा। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।